विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समास या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. समासामधील द्वंद्व समास हा प्रकार आपण आज अभ्यासणार आहोत. द्वंद्व समासाचे एकूण 3 प्रकार पडतात. एक आहे इतरेतर द्वंद्व समास, 2 वैकल्पिक द्वंद्व समास, 3 समाहार द्वंद्व समास. तर या समासांची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओंची माहिती मिळेल आणि तुम्हाला समासाचा किंवा इतर व्याकरणाचा अभ्यास करणं सोयीस्कर होईल. चला तर मग आपण समासाच्या इतर प्रकारांची माहिती घेऊयात, त्याची उदाहरणे बघूयात आणि त्याचा अभ्यास करूयात. द्वंद्व समासाचा पहिला प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समास म्हणजे काय? तर या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो. यातील दोन्ही घटक महत्वाचे असतात. त्याला इतरेतर द्वंद्व समास असं म्हणतात. म्हणजे जो एखादा सामासिक शब्द असेल त्याचा विग्रह करताना आणि व हे 2 शब्द वापरले जातात. 2 शब्द जोडून जो शब्द बनतो त्याला इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. आणि यातील दोन्ही पद किंवा दोन्ही शब्द हे महत्वाचे असतात, दोन्ही घटक महत्वाचे असतात. उदाहरण पाहूया. बहीण भाऊ, बहीण व भाऊ. राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण. विटी दांडू, विटी आणि दांडू. स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष. भीमार्जुन, भीम आणि अर्जुन. ने आण, ने आणि आण. पशु पक्षी, पशु आणि पक्षी. आई वडील, आई आणि वडील. कृष्णार्जुन, कृष्ण आणि अर्जुन. अही नकुल, अही आणि नकुल. या संपूर्ण उदाहरणांच्या मध्ये 2 शब्द आहेत आणि ते व आणि या शब्दांनी जोडलेले आहेत आणि दोन्ही पद महत्वाची आहेत. जसं की बहीण भाऊ एकत्र जरी शब्द आपण बोललो असलो तरी त्याचा विग्रह करताना बहीण व भाऊ असा होतो आणि ती दोन्ही पद महत्वाची असतात. आई वडील, आई आणि वडील दोन्ही पद महत्वाचे आहेत, त्याला म्हणतात इतरेतर द्वंद्व समास. समासाचा द्वंद्व समासाचा दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. यामध्ये सामासिक शब्दाचा विग्रह करताना अथवा किंवा व या विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो. शक्यतो विरुद्धार्थी शब्द असतात. याची उदाहरण बघूयात. 15-16, 15 आणि 16. मागे पुढे, मागे किंवा पुढे. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. सत्यासत्य, सत्य आणि असत्य. न्याया न्याय, न्याय आणि अन्याय. छोट्या मोठ्या, छोट्या आणि मोठ्या. बरे वाईट, बरे आणि वाईट. यामध्ये जो शब्द आलेला आहे त्याच्यामध्ये आणि किंवा आणि व या शब्दांचा वापर करून ते शब्द वेगळे केले जातात आणि जे शब्द आहेत ते विरुद्धार्थी असतात. जसं की मागे पुढे, मागे किंवा पुढे. पाप किंवा पुण्य, सत्य किंवा असत्य. न्याय किंवा अन्याय, लहान किंवा मोठा. बरे किंवा वाईट. म्हणजे विरुद्धार्थी शब्द एकत्र आलेले असतात. तो वैकल्पिक द्वंद्व समास होतो. खरे किंवा खोटे, खरे आणि खोटे. द्वंद्व समासाचा तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व समास. यामध्ये सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय तशाच प्रकारच्या आणखी घटकांचाही अंतर्भाव केलेला असतो. त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. इतर त्याच पद्धतीचे जे आणखीन पदार्थ असतात किंवा घटक असतात त्याचा समावेश असतो तो म्हणजे समाहार द्वंद्व समास. उदाहरण बघूयात, म्हणजे आपल्याला समाहार द्वंद्व समासाबद्दल अधिक माहिती मिळेल.
बाजार हाट, बाजार हाट व तत्सम वस्तू म्हणजे बाजारामधून आणलेल्या वस्तू बाजार हाट, भाजीपाला, खाऊचे पदार्थ वगैरे म्हणजे बाजार हाट. चहा पाणी, चहा पाणी आणि इतर फराळाचे पदार्थ. भाजीपाला, भाजीपाला व तत्सम वस्तू. केर कचरा, केर कचरा व इतर टाकाऊ पदार्थ. वेणी फणी, वेणी फणी व इतर साज शृंगार. मीठ भाकर, मीठ भाकरी व इतर साधे खाद्यपदार्थ. शेतीवाडी, शेतीवाडी व इतर तत्सम जायदाद. बोला. बाजार हाट, बाजार हाट व तत्सम वस्तू. चहा पाणी, चहा पाणी व इतर फराळाचे पदार्थ. भाजीपाला, भाजीपाला व तत्सम वस्तू. केर कचरा, केर कचरा व इतर टाकाऊ पदार्थ. वेणी फणी, वेणी फणी व इतर साज शृंगार. मीठ भाकर, मीठ भाकरी व इतर साधे खाद्यपदार्थ. शेतीवाडी, शेतीवाडी व इतर तत्सम जायदाद. तर याच्यामध्ये बाजार हाट, समाहार, द्वंद्व समास. चहा पाणी म्हटलं तर चहा पाणी आणि त्याच्यासोबत असणारे इतर फराळाचे पदार्थ हे सर्व मिळून म्हणजे समाहार द्वंद्व. वेणी फणी, वेणी फणी त्याचबरोबर साज शृंगार म्हणजे पावडर, क्रीम जे काही असेल ते, हे सर्व मिळून म्हणजे समाहार द्वंद्व. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण द्वंद्व समासाची तीन प्रकार पाहिले आणि त्याची उदाहरणं पाहिली. त्याचा अभ्यास करा. थँक्यू फॉर